क्षण प्राप्त होतो, आनंद बी तेवढाच वाटतो, दुःख बी तेवढाच होतो. काही घटना अशा असतात की मानवानं देह धारण केल्यानंतर त्या मानवाला देह सोडावा लागतो. एक नाही आले अवतार ये रती माझे जीव किती. अरे देवाला अवतारला आल्यानंतर जावं लागतं. मग तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत, त्याच्यामध्ये काय असो. ज्याच्या प्रांगणामध्ये हा कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला असे हनुमान कोण? हनुमान कोण? अरे ज्यानं मानाचं आणि अपमानाचं हनन केलं, कोणतं तरी कार्य केलं तरी कधी मी पण योग दिला नाही. अरे रामाचं एवढं कार्य केलं पण मी केलं असं कधी मनामध्ये आणलं नाही. ज्यानं मान आणि अपमान कधी मानला नाही असा हनुमान, असा हनुमान. आणि तो बी दास्यत्व भक्ती करणाऱ्या म्हणून जुगत तुकोबर आहे म्हणतात. अरे शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुमता. अरे जगाचे जगद्गुरु तुकोबर आहे. हनुमंताला भक्ती कशी करावी विचारावी, एवढा अधिकार माझा आहे. योनी जन्मना मर्कट वैष्णवा म्हणजे आपले श्रेष्ठ आणि हनुमान बनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. अरे या मृत्यू लोकामध्ये वानर योनीमध्ये जन्माला आलेला माझे हनुमंत बाप्पा. आणि त्या हनुमंतानं दास्यत्व भक्ती करून जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत आपला असणारा अधिकार भक्तीच्या जोरात प्राप्त करून घेतला. असं ग्रामदैवत तुमचं असणारा हनुमान बाप्पा आहे. आणि त्याच्या प्रांगणामध्ये कीर्तन करण्याचा योग येतो ना, मी माझं महत्वाक्य समजतो. ज्याचा सेवेकरता अभंग घेतलेला आहे असे नाथ बाबा कोण आहे? कोण आहे नाथ बाबा? अरे शांतीचे खांब आहे. अरे एक लहानसं लेकरू उन्हामध्ये असणार चाललेलं होतं. कडक उन्हाचा असणारा पहारा होता, पायामध्ये चप्पल नव्हती. अनवाणी हिंडणारं लेकरू कुणाच होत? हरिजनाचं लेकरू होतं. त्याला मला स्पर्शाची खूप अशा प्रकारची वाचक खूप चालायचं. आमच्या नाथ बाबांना बघितलं, अरे लहानसं लेकरू रस्त्याने चाललंय, पळत गेले, सगळ्या अंगावरती त्याच्या असणारी घाण आहे. आमच्या बाबांना उचललं आणि कडेवरती घेतलं आणि स्वतःच्या असणाऱ्या जवळच्या पाण्यानं त्याचं तोंड पुसावं एवढा अधिकार ज्याचा आहे ते नाथ बाबा. अहो तुम्ही आम्ही आणलं काशीचं पाणी कुणाला पाजल? कुणाला पाजल काशीचं पाणी? घरामध्ये आणून ठेवील, सांगेल हे त्याला हात लावणार कुणी? त्याचा असणारा मला पूजा करायची, मग काय असं ते बघा. अरे पण ज्या काशीचं विश्वशराचं आणलेलं पाणी माझ्या नाथ बाबानं पुण्यामध्ये तरत त्या गाडवाला पाजावं, त्याच्यामध्ये देव बघावा, ते माझे नाथ बाबा. आणि अशा नाथ बाबाचा 4 चरणाचा अभंग तुमच्या आमच्या सेवेकरता मी घेतलेला आहे. विठ्ठल कीर्तन थोडं 15 मिनिटं लेट झालंय, पण टायमिंगला सुटणार, काळजी करणार बरं. असो तुम्ही आम्ही सर्वजण भक्ती करतो. कोण करत नाही भक्ती? आज सर्वांनी एकादशी धरलेली. कशासाठी धरलेली? एकादशी धरण्याचं मागचं कारण त्या देवाची प्राप्ती व्हावी. तो विटेवरती करकट्यावरती हात ठेवून उभा असणारा भीमा नदीच्या तीरावरती पांडुरंग परमात्मा मला पाहावा. अरे त्या देवाचा मी वारकरी आहे, त्या देवाचा मी भक्त आहे. त्या देवाची काहीतरी सेवा माझ्याकडून करावी याच्याकरता तुम्ही आम्ही एकादशी धरतो. एकादशीचं महात्म्य खूप आहे, खूप एकादशी महात्म्य पुढे सांगतो तुम्हाला मी. आणि असं असणार एकादशी करतो देवाची प्राप्ती व्हावी म्हणून करतो. कोणतं तरी कार्य करायचं म्हटलं तरी त्याच्याकरता मानवी जन्म हवा असतो. मानवी जन्म जर नसेल तर काय करता येतं? मला काय करता येते सांगा की? काय करता येतं? काहीच करता येत नाही. एखाद्या पशु पक्षाला सांगितलं देवानं की चला पंढरीला चला, कोणता प्राणी गेला पंढरीला? कोणता पशु पक्षी गेला पंढरीला? फक्त पंढरीला जाण्याकरता देवानं माणसाची निर्मिती केली. कारण मनुष्याचा देह अशा प्रकारचा असतो की भगवंतानं सर्वांना समसमान रचना केलेली. पशु पक्षी घर बांधतात, तुम्ही आम्ही घर बांधतो.
पशुपक्षी पिलांना जन्म देतात, आम्ही पिलांना जन्म देतो. पशुपक्षी आपल्या पिल्लांकरता चारा आणतात, आपण देखील आपल्या असणाऱ्या मुलाबाळा करता काबाड कष्ट करतो, राबराब लागतो आणि त्यांना चारा गोळा करतो, अन्न गोळा करतो. पशुपक्षी चारा म्हणतात, आपल्या भाषेमध्ये आपण अन्न म्हणूया. मग ते अन्न प्राप्त करण्याकरता आपण किती आटापिटा करतो. अहो